कशाला गडबड करतात तुम्ही लोक? काय भाई थोडा मागे साहेब, आज आपण भेटायला आला होता, काय झालं नेमकं, काय सांगाल? भेटायला नव्हतो आलो, धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट दुसरी कुठली गोष्ट नाहीये. महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषासाठी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे यांचे वरचे अधिकारी काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात. मी दोन मराठी माणसांनी भांडच बसायचं आणि हे गुप्ता का कोण आहेत हे यांना वर्ण ऑर्डर सोडणार. आम्ही आज इकडे आलो होतो, आम्ही यांना क्लिअर सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडनं आम्हाला लेखी मिळत नाही की हॉटस्टारवर ज्या मॅचेस होतात त्याच्यावर मराठीमध्ये देखील समालोचन आम्ही करू, हे आम्ही लेखी घेऊनच जाणार. आणि हे आता हॉटस्टारकडे आम्हाला राजसाहेबांच्या नावाने हे दिलेलं पत्र आहे. याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री त्यांचा सेटअप करायला. पण आता लवकर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते तेव्हा त्याच्यापासून हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये देखील समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनीच करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही. सर, तुम्हाला पत्र देण्यात आलं, त्या पत्रात नेमकं काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून? याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू करतायत लवकरच आणि ते सुरू होईल. त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मी महाराष्ट्रातल्या नव्हे जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील, आम्ही भांडतोय मराठी भाषा दिसावी, आपल्याला ऐकू यावी मॅच बघताना, पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषेचाच वापर करावा. किती दिवसांची वेळ दिली तिने? नाही, ते लगेचच सुरू करतील. त्यांना ते काय एक आठवडा 10 दिवस लागतील तयारीला. ते बाकी टेक्निकल ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. एक मिनिट, धोत्रे बोलतो. मी ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार, आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही. आमचं ठिय्या आंदोलन होतं. मला असं वाटतं की हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत, हे त्यांना पाळावंच लागेल. आपण सांगावं. हा, मी राकेश धोत्रे. गेले 3 तास पहिलं म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी. असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता तिकडे तुम्ही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही. त्या अनुषंगानेच मी सांगतोय तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये अगोदर ही होती. फक्त चॅम्पियन्स नाही, आतापासून राईट. पण म्हणजे थँकफुली आज आम्ही इथे यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत. अहो, मला एक सांगा, मराठी सोडून हरियाणवी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी, इंग्लिश, मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समालोचन होतं. महाराष्ट्रामध्ये मराठी नको. म्हणजे प्रश्न असा उपस्थित होतो की जे सरकार गुप्ता ते का नाही भेटायला आले, तोच तर प्रश्न आहे. हे नेहमी असंच करतात. कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं. आज इथे जर का मराठी नसते तर काय झालं असतं? मराठी अधिकारी जर का आला नसता तर आम्ही चर्चा केली असती का? 100% चर्चा केली नसती. आज इकडे चित्र वेगळं असतं. पण मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेपी आम्ही सहन करणार नाही. आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आणि मराठीमध्ये आपण समालोचन सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडनं निवेदन आहे, याच्यापुढे कृपा करून मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडनं राखला जाईल ही आशा बाळगतो. म्हणजे एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडूनच मराठी माणसावरती अन्याय होतोय का? जिथे जिथे म्हणून अशा
आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील. पण एवढे दिवस झाले असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही, जिकडे भोजपुरी आहे, तेलुगू आहे, कारण काय होते? तोच प्रश्न मी यांना विचारला आलो. कारण काय होते? एवढा वेळ का लागला की मराठी भाषा काय सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे, त्याचा आज TRP चा प्रश्न प्रॉब्लेम आहे का? तुमच्या समोर विचारला त्यांना, त्याच्यावर त्यांनी हेच उत्तर दिलं आणि अमेयजींनी त्यावर उपाय पण सांगितलं. त्यांचं म्हणणं आहे की मराठीचं सबस्क्रिप्शन होत नाही म्हणून, पण ते कसं व्हावं आणि काय करावं. नाही, मग आणि भोजपुरीचं होतं, जरी होत अरे हरियाणवीचं होतं, तरी तुम्हाला मराठी भाषा ही लागू करावीच लागणार कॉमेंट्री, हे अमेयजींनी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे. आणि याच्यापुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे, कुठलीही सबब देता येणार नाही. स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे. जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत. अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने काम करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा डॉक्टर सर, आज महत्वाचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले होते. पहिला अहो झाला हे आम्ही डॉक्टर सर, हे हिंदी